So as we have studied the phase angle of sine wave, now we'll see how to differentiate two waves using sine. Okay. So we'll share the screen so that as you can see the shared screen, we are again now as you can see here in this diagram, see this diagram which I highlighted here. This diagram. So see, this red wave is there, which is shaded with red color. This blue wave is there, which is shaded with blue. So this red wave and blue wave, two waves are there. As you can see, the amplitude is also same, correct? This amplitude is also same. Then the frequency is also same. As you can see, frequency is also same. But here, see, नंतर स्टार्ट होते वेव की नंतर स्टार्ट होते हे कसं बघायचं, हे कसं बघायचं सर्वात महत्वाची गोष्ट बघा. म्हणजे ही जी वेव आहे ही ब्ल्यू वेव 0 पासून स्टार्ट होते आणि ही वेव इकडून स्टार्ट होते. मग आपण याला काय म्हणणार की वेव आधी स्टार्ट होते की नंतर स्टार्ट होते, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. बघा, मी पहिले सांगितल्याप्रमाणे एरो कुठे, एक्स ऍक्सिसचा टुवर्ड्स राईट साइड, टुवर्ड्स राईट साइड, करेक्ट. ह्या साइडला कसा एरो आहे. म्हणजेच काय की हा जो एरो इकडे आहे तर ही वेव, ही जी रेड वेव आहे ती ब्ल्यू वेवच्या आधी स्टार्ट होते, आधी. मीन्स युअर रेड वेव इज लीडिंग द ब्ल्यू वेव, रेड वेव इज लीडिंग द ब्ल्यू वेव. हा एक शब्द महत्वाचा आहे बघा. म्हणून आपण ह्या दोन वेवला म्हणणार की जी वेव नंबर 1 आहे, समजा आपण कन्सिडर करू की रेड वेव आहे वेव नंबर 1 आणि ब्ल्यू वेव आहे रेड नंबर वेव नंबर 2. सो वेव 1 लीडिंग वेव 1 लीडिंग वेव 2, 1 इज लीडिंग 2. शब्द लक्षात घ्या परत. लीडिंग कसं ठरवलं आपण, परत एक महत्वाचं आहे. हे जे काही टर्म्स आहे ते नेक्स्ट लेक्चरला कामात येणार आहे आपल्याला. बघा, वेव 1 रेड वेव आहे, वेव 2 ब्ल्यू वेव आहे. ब्ल्यू वेव 0 पासून स्टार्ट होते, रेड वेव ही इकडून स्टार्ट होते एक्स ऍक्सिसच्या. सो यू कॅन से दॅट दिस वेव 1 इज स्टार्टिंग बिफोर वेव 2. Wave 1 is starting before wave
टू. बिफोर शब्द का वापरला कारण की ॲरो बघा एक्स ऍक्सिसचा कुठे आहे, राईट साइडला, आणि वेव्ह 1 स्टार्ट होते लेफ्ट साइडला, म्हणजे त्याच्या आधी स्टार्ट होते. वेव्ह 2 पेक्षा वेव्ह 1 आधी स्टार्ट होते, म्हणजे वेव्ह 1 ही लीड करते, लीड. बरोबर, कारण की आपण ह्या बाजूने ह्या बाजूला जाऊ. बघा, इकडून ह्या डायरेक्शनला ज्यावेळेस आपण जाऊ, पहिले कोणती वेव्ह येते रस्त्यामध्ये, रेड वेव्ह, नंतर ब्ल्यू वेव्ह. बरोबर, रेड वेव्ह, ब्ल्यू वेव्ह. सो यू कॅन से दॅट वेव्ह 1 इज लीडिंग वेव्ह 2. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकतात, वेव्ह 2 ही लॅगिंग आहे. 2 इज लॅगिंग 1. लॅगिंग म्हणजे मागे पडते. दोघी वाक्यांचा अर्थ सेम आहे. वेव्ह 1 इज लीडिंग वेव्ह 2 किंवा वेव्ह 2 इज लॅगिंग वेव्ह 1. आता मला याच्यात काही डाऊट आहे का सांगा, कसं ओळखायचं कसं, हे कोणाला समजलं नसेल तर विचारा. पटकन माईक चालू करायचं आणि पटकन विचारायचं. सांगा तर. पटकन सांगा. अच्छा, मायक्रोफोन हा केलं, चालू केलं. मायक्रोफोन अनम्यूट करण्यासाठी चालू केले. पटकन विचारा, काही डाऊट असेल तर, म्हणजे मला पुढे जायला. अरे माझा आवाज येतोय का? समजलं असेल तर हो म्हणून सांगा आणि पुढे जाऊ आपण. भूषणने मेसेज केला, नोट. बाकीच्यांचं काय? मायक्रोफोन अनम्यूट करायची परमिशन दिलेली आहे. ऋषी नो प्रॉब्लेम. बर नाही सर. बर नाही सर, नाही डाऊट. ठीक. म्हणजे आपण लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जाणार आहे. ओके, जान्हवीला पण प्रॉब्लेम नाही. सो दिस, आपण ज्यावेळेस वेव्हला लेफ्ट कडून राईट कडे जातोय, तर रस्त्यात पहिली कोणती वेव्ह आली, तर रेड वेव्ह आली. म्हणून रेड वेव्ह ही लीड करते वेव्ह 2 ला, कारण की वेव्ह ही लेफ्ट कडून राईट कडे चालली आहे. ॲरो बघा एक्स ऍक्सिसचा कसा आहे, हा ॲरो जो आहे, हा ॲरो इकडे आहे, म्हणजे आपण ह्या बाजूने ह्या बाजूला जाणार आहे. सो वेव्ह 1 इज लीडिंग वेव्ह 2. आता बघा सेकंड फिगर बघा. या फिगर मध्ये बघा. आता तुम्ही म्हणाल की दोघांचे स्टार्टिंग पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे. बघा, इथे स्टार्टिंग पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे, इथे स्टार्टिंग पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे. बरोबर ना, याच पोझिशनला. मग आता कुठली वेव्ह लिडिंग आहे आणि कुठली वेव्ह लॅगिंग आहे, हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर, परत मी ड्रॉ करतोय की परत हा एक्स ऍक्सिस ड्रॉ केला, आपण ह्या बाजूने ह्या बाजूला जातोय. बरोबर, इकडून इकडे जातोय. पण स्टार्टिंग पॉइंट कुठला कन्सिडर करायचा, तर जिथे पॉझिटिव्ह हाफ सायकलचा क्रॉसओव्हर होतोय. बघा इथे, म्हणजेच ब्ल्यू वेव्हचा स्टार्टिंग पॉइंट आहे हा, आणि रेड वेव्हचा स्टार्टिंग पॉइंट झालाय हा. बरोबर. सो वेन यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, ब्ल्यू वेव्ह इज कमिंग फर्स्ट, देन रेड वेव्ह इज सेकंड. मग आता ब्ल्यू पहिले येते, रेड नंतर येते, तर लीडिंग मध्ये कोणती आहे, लवकर आन्सर द्या मला. परत सांगतो, ब्ल्यू पहिले आली लेफ्ट टू राईट जाताना, ब्ल्यू पहिले आली, रेड नंतर आली, तर लीडिंग कोणती आहे, ब्ल्यू. लीडिंग वेव्ह आहे ब्ल्यू, आणि लॅगिंग वेव्ह कोणती आहे, रेड.
बरोबर. सो हिअर यू कॅन से, आता मग ह्या ब्ल्यूला आपण पहिले नाव दिलेलं होतं 2. बघा इथे पण बघा, ब्ल्यूला नाव काय दिलेलं होतं आपण? 2. सेम नाव देऊ इथे. ब्ल्यू इज 2, रेड इज 1. सो यू कॅन से 2 leading, wave 2 is leading wave 1, or you can say 1 is lagging, 1 is lagging 2. म्हणजे ह्या पहिल्या केसच्या अपोजिट केस दुसरी आहे. इथे 1 लिडिंगला होती, 2 लॅगिंगला होती. इथे 2 लिडिंगला आहे, 1 लॅगिंगला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात एकच ठेवायचंय, एक्स ऍक्सिस वर लेफ्ट टू राईट जाताना, पण लेफ्ट टू राईट जाताना स्टार्टिंग पॉइंट कुठे ते बघायचा. स्टार्टिंग पॉइंट कन्सिडर केल्यानंतर कुठली वेव पहिली आली ती लिडिंग, जी वेव नंतर आली ती लॅगिंग. म्हणजे आता लिडिंग आणि लॅगिंग समजलं, लिडिंग आणि लॅगिंग समजलं, पण ती वेव कितीने लीड झाली किंवा कितीने लॅग झाली हे कसं समजून घ्यायचं. बघा इथे त्यांनी परफेक्टली दिलेलं आहे की ही जी वेव 1 आहे म्हणजे ब्ल्यू कलरची वेव इथे 0 ला स्टार्ट होते, आणि ह्या ब्ल्यूच्या रेफरन्सने रेड वेव ही बघा 30 डिग्रीच्या अँगलने स्टार्ट झाली. 30 डिग्रीच्या अँगल म्हणजे इथे त्याचा 30 डिग्री, ब्ल्यू वेवचा इथे 30 डिग्री आहे, तर 30 पासून ही रेड वेव स्टार्ट झाली. सो यू कॅन से वेव 2 किंवा ब्ल्यू वेव इज लीडिंग रेड वेव बाय 30 डिग्री. ब्ल्यू वेव इज लीडिंग रेड वेव बाय 30 डिग्री किंवा शिकवलं तो असा कॅल्क्युलेट करतात. ठीक आहे. तर ब्ल्यू वेव लीडिंग रेड वेव बाय 30 डिग्री. ब्ल्यू वेव is leading. जर ब्ल्यू वेव जर अशी दिली असेल, v1 is equal to v sin omega t, ब्ल्यू वेव, तर रेड वेव ही सर आवाज नाही येते. vm sin ओमेगा टी प्लस 30 डिग्री. म्हणजे हा जो प्लस 30 सर साऊंड ब्रेक होतोय तुमचा मधून मधून, आता एकदम लो झाला साऊंड. हा जो प्लस 30 डिग्री झाला, हा काय झाला? अँग्युलर डिफरन्स. आय होप आता तुम्हाला कळलं असेल की फेज डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. मी झूम आउट करतोय. सर आवाज नाही आला. बघा या दोन व्ह्यूज आहे. वन मोर थिंग आय हॅव टू शो यू दॅट. ओके ऋषी, काही प्रॉब्लेम आहे का? तर तुमचा साऊंड ब्रेक होतोय आणि आता एकदम लो साऊंड येतोय, त्याच्यामुळे समजत नाहीये. अच्छा सर परत एकदा सांगा. आता येतोय का आवाज? हा आता येतोय सर. सर लास्ट पॉइंट रिपीट करा ना एकदा, साऊंड लो झाला तर ना समजला नाही. बर बघा, Vm if red blue wave is given by VB, VB म्हणजे V blue. बघा इथे मी एक सर्कल करतोय माउस कडे बघा. VB is equal to Vm sin omega t, जी आपली जनरल साइन वेव आपण मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करतो. VB is equal to Vm sin omega t. तर VR म्हणजे रेड वेव कशी रिप्रेझेंट करता येईल मॅथमॅटिकली? तर Vm sin ओमेगा टी तसाच्या तसा प्लस 30 का?
कारण की ह्या दोन वेव्ह मधला डिफरन्स जो आहे तो 30 आहे, 30 डिग्रीचा आहे, बरोबर. सो दिस इज रिप्रेझेंटेशन ऑफ रेड वेव्ह अँड ब्ल्यू वेव्ह. ओके, आय होप इट इज क्लिअर नाउ. आता अजून Hello, एक sir. doubt. See this diagram. See again, blue line, red line. Blue wave, red wave. Blue wave जर सपोज व्होल्टेज असेल आणि रेड वेव्ह जर सपोज करंट असेल, बघा फ्रिक्वेन्सी सेम आहे, व्होल्टेज डिफरंट आहे, बरोबर. इफ यू सी द स्टार्टिंग पॉइंट, हा बघा ब्ल्यू वेव्हचा आणि रेड वेव्हचा स्टार्टिंग पॉइंट बघा, बोथ आर सेम, दोन्ही पण सेम आहे, एंड पॉइंट पण दोघांचा सेम आहे. म्हणजे दोन्ही वेव्ह मध्ये कुठलीच वेव्ह आधी स्टार्ट झालेली नाहीये आणि कुठलीच नंतर स्टार्ट झालेली नाही. सो यू कॅन से दॅट बोथ वेव्हज आर इन फेज. याला पर्टिक्युलर वर्ड आहे इन फेज. बघा जर इथे आपण बघितलं, बघा ही जी वेव्ह बघितली, इथे रेड वेव्ह पहिले स्टार्ट झाली, ब्ल्यू नंतर स्टार्ट झाली, म्हणून वन रेड ही लिडिंग होती, ब्ल्यू ही लॅगिंग होती. पण इथे ह्या वेव्ह मध्ये रेड आणि ब्ल्यू दोन्ही एकाच पॉइंटला स्टार्ट झाले. एक्स ऍक्सिसला जिथे पॉझिटिव्ह स्टार्ट होतंय तिथे दोन्ही पण वेव्ह एकाच ठिकाणी स्टार्ट झाल्या. सो बोथ वेव्हज आर इन फेज. इन फेज म्हणजे एकाच फेज मध्ये आहे, म्हणजे दोन रनर पळतायत आणि दोघं एकाच पॉइंटवर त्याच स्पीडने पळतायत, म्हणजे विन इन फेज. आता बघा ही ब्ल्यू वेव्ह बघा आणि ही रेड वेव्ह बघा, दोन्ही वेव्ह बघा. इथे जर ब्ल्यूचा पॉझिटिव्ह पार्ट स्टार्ट होतोय तर रेडचा पॉझिटिव्ह पार्ट इथे स्टार्ट होतो. म्हणजे दोन्ही वेव्ह मध्ये जो फेज डिफरन्स आहे तो 180 डिग्रीचा आहे. 180 डिग्रीचा फेज डिफरन्स म्हणजे काय की ब्ल्यू जिथे 180 पूर्ण करते तिथून रेड स्टार्ट होते, बरोबर. म्हणजे हीच वेव्ह जर पुढे मी ड्रॉ केली तर जिथे ब्ल्यू पॉझिटिव्हला स्टार्ट होते तिथे रेड निगेटिव्हला स्टार्ट होते, इथे रेड निगेटिव्हला स्टार्ट होते. म्हणजे दोन्ही वेव्हचा जो डिफरन्स आहे तो 180 डिग्रीचा आहे. म्हणून तुम्ही म्हणू शकता की बोथ वेव्हज आर आउट ऑफ फेज. बोथ वेव्हज आर आउट फेज. So this diagram represent waves in out phase. Out phase मध्ये नाहीये, म्हणजे एकदम उलट्या चाललंय की जिथे एक वेव्ह पॉझिटिव्हला जाते दुसरी वेव्ह निगेटिव्हला जाते आणि पहिली निगेटिव्हला जात असते दुसरी पॉझिटिव्हला जात असते. सो दिस इज कॉल्ड एज अ आउट फेज वेव्ह. म्हणजे दोघांमध्ये जो काही फेज डिफरन्स आहे तो 180 डिग्रीचा आहे आणि इन फेज मध्ये फेज डिफरन्स हा 0 किंवा 360 डिग्रीचा असतो. 0 आणि 360 एकच असतो. ओके, सो दिस इज द केस. So I hope it is clear. So today we have studied, see this first diagram, what is meant by phase angle. दोन वेव्हज मधला फेज अँगल काय आहे ते ह्या डायग्राम मध्ये शिकलो. त्यात हे बघा हा लीडिंगची डायग्राम आहे,
एक वेव्ह दुसरा लीड करते, याच्यामध्ये लॅगिंग आहे, एक वेव्ह दुसऱ्या वेव्हला लॅग करते. ह्या डायग्राम मध्ये आपण शिकलो की लिडिंग लॅगिंग फेज डिफरन्स शिकलो आपण, म्हणजे इन फेज आहे आणि हे आउट फेज आहे. सो आय होप दिस इज क्लिअर. So in next lecture we are going to see the purely resistive circuit, purely AC resistive circuit. I hope it is clear, and hopefully all the points will be remembered by you.